महाराष्ट्राची प्रगती करायची असेल तर विकास कामं झाली पाहिजेत. विकास कामं करायची असतील तर कंत्राटं वेळेत पूर्ण झाली पाहिजेत. कंत्राटं वेळेत पूर्ण करायची असतील तर कंत्राटदारांची बिलं वेळेत चुकती झाली पाहिजेत. मात्र सध्या महाराष्ट्र सरकारनं 86,000 कोटींची बिलं थकवल्याचा कंत्राटदारांचा दावा आहे. आणि बिलं थकलेल्या एका कंत्राटदारानं आत्महत्या केली आहे. आत्तापर्यंत 7 कंत्राटदारांनी आर्थिक विवंचनेतून जीवन संपवल्याची आकडेवारी विरोधकांनी सादर केली आहे. त्यामुळे प्रश्न उपस्थित होतोय तो म्हणजे किती कंत्राटदारांनी आत्महत्या केल्यावर सरकार त्यांची थकवलेली बिलं चुकती करणार. एकीकडे राखी पौर्णिमेच्या तोंडावर 1,500चा हप्ता मिळाल्यानं सरकारच्या लाडक्या बहिणीच्या चेहऱ्यावर हसू उमटलं असेल. मात्र 10 वेळा चक्रा मारूनही थकलेल्या बिलाचे पैसे न मिळाल्यानं या कंत्राटदार भावानं गळफास घेऊन आत्महत्या केली. गजानन देवकाते सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काढल्या जाणाऱ्या इमारतीच्या डागडुजीची कंत्राटं घेऊन संसारगाडा चालवायचे. मूळचे नांदेडचे असणारे गजानन देवकाते सध्या नवी मुंबईला लागून असलेल्या उलवेमध्ये राहत होते. काल त्यांनी पत्नी आणि 2 मुलांना घराबाहेर पाठवून गळफास घेत आत्महत्या केली. 7 जुलै रोजी लिहिलेलं पत्र वाचल्यानंतर गजानन देवकातेंना कोणत्या परिस्थितीतून जावं लागत होतं हे वेगळं सांगण्याची गरज नाही. प्रति विद्याधर पाटसकर साहेब, कार्यकारी अभियंता, मुंबई शहर. मी एक फार लहान ठेकेदार आहे. सार्वजनिक विभागात मिळेल ते काम करून उदरनिर्वाह चालवतो. लहान ठेकेदारांना कामं मिळवण्यासाठी 10 वेळा अधिकाऱ्यांकडे फिरावं लागतं. मात्र 10 वेळा फेऱ्या मारून देखील कामं आणि पैसे मिळत नाही. आम्ही प्रत्येक सब डिव्हिजनला कामं मागत फिरतो, पण कामं मिळत नाही. पैशापुढे कुणालाच काही दिसत नाही. त्यामुळे जगायचं कसं आणि करायचं तरी काय असा प्रश्न पडलाय. आमच्यावर उपासमारीची वेळ येऊ देऊ नये ही विनंती. आपला गजानन देवकाते. गजानन देवकातेंचं 2 कोटींचं बिल थकीत होतं अशी माहिती मिळते. मात्र सरकारनं राज्यभरातल्या कंत्राटदारांच्या थकवलेल्या बिलांचा आकडा 86,000 कोटींच्या घरात आहे. वारंवार आंदोलन करूनही सरकार दरबारी कंत्राटदारांना दाद मिळत नाहीये. मंगळवारी कंत्राटदारांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेत आपली व्यथाही मांडली. सरकारचे खिसे भरणाऱ्यांचीच बिलं मंजूर होतात असा आरोप विरोधकांनी केला. आपल्याला आम्ही हे अनेक दिवस सांगतोय, गेले 1.5-2 वर्ष सांगतोय की अनेक बिलंही थकीत आहेत. कंत्राटदार जे जेन्युइन काम करतात त्यांची बिलं थकीत असतात. जे कंत्राटदार मंत्र्यांच्या खिशाचे खड्डे भरतात त्यांची बिलं बरोबर सोडली जातात. छोट्या छोट्या कंत्राटदारांचे पैसे द्यायला पैसे नाही. मग तुम्हाला समृद्धी, शक्तीपीठ, पुन्हा आता समृद्धीचं एक्सपान्शन 5,000 कोटीचे 13 पॅकेज, तिकडे कोकणामध्ये 20 पॅकेज 5,000 कोटीचे 16 ठेकेदारांनाच वाटून दिलं जातं. आणि या लोकांचे पैसे देण्यासाठी तुमच्याकडे पैसे नाही आणि कुंभमेळ्यासाठी मात्र पैसे आहेत. मला वाटतं की सरकारच्या अकलेचे दिवाळे निघाले. आपली आर्थिक क्षमता पाहूनच सरकारी कंत्राट घेण्याचं आवाहन कंत्राटदार महासंघानं केलंय. आम्ही आमच्या कंत्राटदार ग्रुपवरती वारंवार सगळ्यांना अपील करत असतो की बाबांनो, जर आपली कॅपॅसिटी असेल, तेवढी होल्डिंग कॅपॅसिटी असेल, आपण जर तेवढी क्षमतेचे आहोत तरच कृपया त्या निविदा भरा, ते कामं करा, अन्यथा करू नका. शासनाची परिस्थिती खूप खूप वाईट आहे. जर अशा परिस्थितीत सुद्धा जर आपण एक स्पर्धा करणार असू तर हे अत्यंत चुकीचं धोरण होत आहे. त्यामुळे हा खेळ आपल्या जीवापर्यंत आलाय. आता तरी आपण हे थांबलं पाहिजे, हेच मी नवीन उद्योजक कंत्राटदारांना सांगेन. सरकारला विचाराल तर अजूनही आश्वासनांचीच बरसात सुरू आहे. कंत्राटदाराने ठाण्यातला आहे, त्यांनी सुसाईड केलेलं आहे. त्याचे थकीत बिलं ही निघालेली नाहीये. शासनाकडनं केलेल्या कामाचे पैसे मिळत नसल्याचा आरोप त्यांच्याकडनं होत आहे. त्याच्यावरती मला वाटतं सरकार देखील गंभीर आहे आणि ज्या काही गोष्टी असतील त्याला रिझॉल्व्ह जे आहे ते केलं जाईल. कंत्राटदारांचं पेमेंट तातडीनं व्हावं, ते सीमलेस व्हावं, यासाठी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी देखील दखल घेतलेली आहे आणि एक अशी सिस्टीम तयार केली आहे की तातडीनं कंत्राटदाराचं पेमेंट होईल. आणि त्यासाठीची एक सिस्टीम माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशानंतर तयारी झाली आहे. परंतु विरोधकांनी सरकारवर टीका करताना आत्मपरीक्षण करावं की महाविकास आघाडीच्या काळामध्ये काय अवस्था होती, त्याचं आत्मपरीक्षण विजय वडेट्टीवार, रोहित पवार आणि किशोरीताईंनी करावं.
विकास कामं करायची म्हटली की ही कंत्राटं आलीच. मात्र कंत्राटदारांचे पैसे थकवून विकास कामं कशी पूर्ण होणार? थकीत बिलामुळे आत्महत्या करणारे गजानन देवकाते हे पहिले नाही आहेत, मात्र ते शेवटचे असावेत. म्हणून तरी आता सरकारनं कंत्राटदारांची थकीत बिलं चुकती करावीत. नवी मुंबईहून विनायक पाटीलसह सूरज सावंत, ABP माझा, मुंबई.